तुम्हाला आपल्या सर्वांचं परत एकदा जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेसमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ स्पेशली घनसावंगी तालुक्यामधून जर बघत असता तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण घनसावंगी तालुक्यामधील गुरुपिंपरी, राणी उचेगाव, पानेवाडी या आजूबाजूचे जेवढे काही खेडे वगैरे आहेत या सर्व लोकांना याचा जबरदस्त फायदा होईल। यासोबतच मित्रांनो, जर तुम्ही संभाजीनगरमधून बघत असाल किंवा प्रॉपर जालन्यामधून, अंबडमधून, भोकरदनमधून, राजूरमधून बघत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच एक जबरदस्त फायदा होईल, कारण मित्रांनो आज आपण एक अशी जबरदस्त मुलाखत घेत आहोत। आज आपल्यासोबत श्रीराम बायर सीडचे सेल्स ऑफिसर आपल्यासोबत आले आहेत आणि आपण त्यांना लोन दिलेलं आहे मित्रांनो। तर सगळ्यात पहिले आपण त्यांचा परिचय बघूया। सर नमस्कार। नमस्कार सर प्लीज मला तुमचा परिचय सांगा। माझं नाव दिगंबर अण्णासाहेब माळवदे, राहणार घनसावंगी। मी श्रीराम बायर सीडमध्ये सेल्स ऑफिसर म्हणून काम करतो। तर मी रोसाठी लोन घेतलं होतं। तर मी तर पहिल्यांदा तुमच्यापाशी कसं म्हणजे माझी तुमची भेट अशी झाली नेमकं म्हणजे आमच्या इथून तुम्हाला कॉल आला होता की नेमकं काय झालं होतं, नेमकं कसं तुमचा परिचय आमच्या कंपनी सोबत झाला, जस्ट फॉर लोन सर्व्हिस सोबत कसे जोडले नेमकं तुम्ही? तर मला ह्या कंपनीबद्दल काहीच माहित नव्हतं। बरं, तर मी फेसबुकवरती ॲड बघितली। अच्छा, जाहिरात फेसबुकवरती बघितली। फेसबुकवर ॲड बघितली होती आणि ज्यावेळेस समजा मला म्हणजे मी पहिल्यांदा तर मी दुसऱ्या एका फायनान्स लोन घेत होतो। अच्छा, ऑलरेडी दुसऱ्या फायनान्समध्ये तुम्ही फाईल दिली होती? हा, दिली होती। तर त्या फाईलला उशीर लागत होता। उशीर लागत असल्यामुळे मी फेसबुकवरती सर्च केलं, म्हणजे ती जाहिरात आली आणि त्या याच्यानंतर मला तुमचं हे कळालं, कॉन्टॅक्ट भेटला। ओके, तो कॉन्टॅक्ट घेऊन मी काय केलं, इथं जालन्यामध्ये आलो। बरं, जालन्यामध्ये आलो, तुम्हाला ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस मला म्हणजे सविस्तर सगळी माहिती मला त्यात समजून सांगितली गेली की कोणते चार्जेस कसे काय कसं आणि लॉगिन चार्जेस वगैरे मला सगळं सांगितले। मला ते सगळं योग्य वाटलं। बरं, तर मित्रांनो, ऑलरेडी जर तुम्ही कुठल्या फायनान्समध्ये फाईल टाकली असेल किंवा मग कुठल्या फायनान्समधून जर फाईल रिजेक्ट झाली असेल तर एक वेळेस आवश्यक आमच्या कंपनीसोबत संपर्क साधा। जर फाईल होत असेल तर नक्कीच आपण त्याला कंटिन्यू करूया, ठीक आहे? आणि जसं तुम्ही मला आता सांगत होते की ऑलरेडी दुसरीकडे फाईल टाकली, मग तिकडे झाली का फाईल तुमची? झालीच नाही तिकडं। ओके, तिकडे टाळाटाळ करत असल्यामुळं मला ते फेसबुकमधून तुमचं म्हणजे हे लक्षात आलं माझ्या। मला वाटतं अंबडमध्ये कोणत्यातरी फायनान्समध्ये तुम्ही दिली होती? अंबडमध्ये मी दिली होती। बरं, आणि सर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा छान प्रकारे, ज्यावेळेस तुम्ही फाईल आमच्याकडे लॉग इनला दिली, ठीक आहे, तर लॉग इनला दिल्यानंतर किती दिवसामध्ये तुमचं लोन झालं? माझं फक्त 8 दिवसामध्ये लोन सँक्शन झालं। मला जे लेटर ते म्हणते सँक्शन लेटर मला 3 दिवसामध्ये सँक्शन लेटर भेटलं। ओके, आणि त्यानंतर मला जे कागदपत्र लागणार आहे हे मला न विचारताच परस्पर आमच्या बिल्डरला भेटत होते। ओके, म्हणजे बिल्डर, हा तुमचं बिल्डर थ्रू होतं, म्हणून आम्हाला बिल्डर सोबतच कॉन्टॅक्ट करायला लागत होते। मला पण त्यानंतर इकडे यायची वेळच नाही आली। माझं लोन झाल्यानंतर मी नाही चालू इकडे परत, म्हणजे फक्त तुम्हाला ऍग्रीमेंटला बोलवलं? ऍग्रीमेंटच बोलवलं। आता कदाचित लोकांना असं वाटलं की तुम्हाला पैसे विषय देऊन आम्ही बोलायला होतं काय, कदाचित लोकांना असंही वाटू शकतं सर। तसं वाटण्यासारखं नाही, कारण जे आहे ते आहे। ओके, आणि सर तुमचं लोन अमाऊंट किती झालं सर? 8.5 लाखाचं लोन झालं माझं। ओके, मला वाटतं तुम्ही 10 लाख काहीतरी लोन घेतलं? 10 लाखाची माझी प्रॉपर्टी होती। 10 लाखावर मला 8.5 लाखाचं लोन भेटलं। बरं, आणि ते लोन भेटत असताना मला एकदम म्हणजे तुमच्या सहकार्याचे वगैरे म्हणजे असं व्यवस्थित त्यांचं रिस्पॉन्स चांगला भेटला। तर यासोबतच आमच्या थ्रू ज्यावेळेस बँकेमध्ये फाईल गेली, ठीक आहे, तर बँकेमध्ये फाईल गेल्यानंतर बँकेतून जे काही कर्मचारी, मॅनेजर्स लोक तुमच्या व्हिजिटला आले वगैरे किंवा मग तुमचे जे काही व्हेरिफिकेशनला आले, तर यांनी तुम्हाला रिस्पॉन्स कसा दिला, म्हणजे यांनी सर्व्हिस कशी दिली तुम्हाला? सर्व्हिस एकदम छान दिली, म्हणजे कुठल्या त्रास वगैरे काही नाही। आणि माझ्या ज्या वेळेची बोलण्याची भाषा व्यवस्थित होती आणि विशेष म्हणजे ते माझ्या वेळेतच म्हणजे मला भेटले, म्हणजे तुम्हाला कॉल करूनच सगळं कॉल करूनच आले ते बाबा तुम्ही उपलब्ध आहेत का, कारण मी मार्केटिंग करत असल्यामुळे मीच बाहेर असतो। अच्छा, त्यामुळे ते मला कॉल करूनच आले, तर व्यवस्थित म्हणजे त्यांचं हे भेटलं मला। बरं, आणि काय चॅलेंजिंग अडचणी काय आल्या सर लोन करता वेळेस असे आले की आमचा जो बिल्डर होता तो बिल्डर म्हणत होता की आपल्याला जास्तीत जास्त 5 ते 6 दिवसामध्ये जे झालं पाहिजे हे शक्य नव्हतं, पण आज तुमच्यामुळं तर काय हे बघा सर, त्या बिल्डर, मी ज्यावेळेस तुमच्या बिल्डरला बोललो, स्वतः बोललो जोरी साहेबांना, तर त्यांना प्रॉब्लेम हे नव्हतं झाला की तुम्हाला 5 ते 6 दिवसात त्यांनी म्हणजे तसं नव्हतं म्हटले,
त्यांनी ऑलरेडी तुम्हाला वेळ दिला होता, पण ते झाला असं की तुम्ही ऑलरेडी दुसऱ्या फायनान्समध्ये फाईल टाकल्यामुळे तुमचा वेळ बराच निघून गेला माझं आणि वेळ निघून गेला. त्या बिल्डरला तुमच्यावर विश्वास राहिला नव्हता की मग दरवेळेस, कारण ते मला स्वतः असं बोलले होते की दरवेळेस हे असंच म्हणतात की म्हणे 10 दिवसात तुम्हाला सँक्शन देतो, हा. त्याचं काही लोन होत नाही. जर सर होत असेल तर नक्की सांगा, नाही तर माझ्याकडे गिऱ्हाईक दुसरं आहे. अवेलेबल आहे. ओके, तर काही अडचण नाही सर. यासोबतच तुम्हाला जसं आता मला वाटतं की एकदा तुम्ही सुरुवातीला आले आहे याच्या वेळेस आणि नंतर तुम्ही डायरेक्ट अग्रीमेंटच्या वेळेस आले, तर अग्रीमेंटच्या वेळेसही तुम्हाला व्यवस्थित सर्व्हिस मिळाली हो सर. सर. आणि विशेष म्हणजे तुम्हाला मॉडगेजच्या वेळेस सुद्धा आम्हीच मॉडगेज करून दिले होते, हो. बरोबर? हो. म्हणजे तिथेही तुम्हाला काही त्रास झालेला नाही. नाही, नाही. ओके, पण सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की जसं आता तुम्ही फेसबुकवर बघून आलात, बरोबर हो, आहे? Facebook. तर आता बरेच लोक फेसबुक, इंस्टाग्राम किंवा युट्यूब यासोबतच आता आमचे काही मार्केटिंग ऑफिसर तुमच्या प्रत्येक गावागावामध्ये आमचे पोहोचत आहे. आता या महिन्यापासून आम्ही प्रत्येक गावागावामध्ये आमचे मार्केटिंग ऑफिसर पाठवतोय, जे त्यांना पॉम्पलेट देऊन वगैरे व्यवस्थित माहिती देत आहे. तर फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब मार्केटिंग ऑफिसरने तिथं दिलेले पॉम्पलेट्स, तर हे जर लोकांना भेटले, जर युट्यूबवर बघून लोक येत आहेत किंवा फेसबुकवर बघून जर लोक येतात, तर या लोकांना काय सांगू शकतात? कारण काय सर, या लोकांना असं वाटू शकतं की यार फेसबुकवरती बघून जर आपण इथं जातो आणि आपल्याला लोन देत आहे, की सांगताय की 10 दिवसात सँक्शन देऊ, 8 दिवसात सँक्शन देऊ, तर कदाचित त्यांना फेक किंवा मग एखाद्या प्रकारचं फ्रॉडही वाटू शकतं. तर या लोकांना तुम्ही काय सांगू शकता, काय मेसेज देऊ शकता? ह्या लोकांना एकच मेसेज देऊ शकतो की जे आपल्या याच्यामध्ये आपल्या एरियामध्ये जे हे आहेत किंवा ते जे म्हणजे तुमचं जस्ट फॉर यू जे कंपनी आहे, ह्या कंपनीचे तर याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते म्हणजे फ्रॉड तर नाहीये. त्यांनी व्यवस्थित दिलेले एक वेळ अवश्य त्यांना भेट देऊन तुम्ही खात्री करायला काही अडचण नाही. आज जरी समजा फेसबुकवर, व्हॉट्सअपवर जरी वाटत असेल ते फ्रॉड आहे, आणि आपण स्वतः जरी अकाउंट एक वेळेस अवश्य येऊन भेट द्यायला काही अडचण नाही. नाही सर, काय झालं माहिती आहे ऍक्च्युली की बऱ्याच कंपन्या अशा आहेत की ज्या फेसबुकवरती याच्यावरती फक्त ते पैसे उकळण्यासाठी ते ऍड वगैरे टाकतात. मग ते कदाचित प्रत्येकाला असं धाकधूक होऊ शकतं. हो. कारण आणि मित्रांनो, आज तुमच्या समोर लाईव्ह उदाहरण आहे की स्पेशली फेसबुकवर बोलून राहिले. फेसबुक. मला वाटतं आपल्या ऑफिसमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यासोबत तुमची काय पहिले काहीच कोणती नाही. मुलाखत किंवा भेट झालेली काहीच नाही, नाही. नाही, काहीच नाही. तुम्ही डायरेक्ट आले, डायरेक्ट लॉग इन केली आणि हो. तुमची फाईलही झाली. हो. तर मित्रांनो, हे आपल्या समोर जिवंत उदाहरण आहे, म्हणजे लाईव्ह एक्झाम्पल आहे आपल्याकडे. आणि यासोबतच मित्रांनो, आमचे मार्केटिंग ऑफिसर संभाजीनगर पासून 60 किलोमीटर आणि जालना जिल्ह्यापासून म्हणजे जालन्यापासून 60 किलोमीटर प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचत आहे. कदाचित तुमच्या गावामध्ये सुद्धा ते लवकरच पोहोचतील. तर जर तुम्हाला लोन पाहिजे असेल तर त्यांच्याकडे नक्कीच नाव नंबर तुमचं द्या. नाव नंबर दिल्यानंतर ते तुम्हाला व्यवस्थित फोनवरती ऑफिसला आल्यानंतर आमचे जे काय होम लोन एक्सपर्ट आहेत किंवा मॉर्गेज लोन एक्सपर्ट आहेत हे तुम्हाला नक्कीच फोनवरती तुम्हाला व्यवस्थित माहिती देतील. यासोबत सर मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की जसं आता प्रत्येक गोष्टीला एक आपण रेटिंग देतो. रेटिंग म्हणजे काय की त्याला उत्कृष्ट आहे, कसं आहे, काय आहे, या पद्धतीने आपण जे रेटिंग देतो. म्हणजे जसं 1 ते 5 मध्ये जर ठीक आहे नॉर्मल रेटिंग दिली आपण, 1 ते 8 मध्ये एक नॉर्मल रेटिंग दिली, म्हणजे एक ॲडव्हान्स लेवलची रेटिंग दिली, गुड दिली, ॲव्हरेज दिली, आणि 8 ते 10 मध्ये एक्सलंट रेटिंग दिली, म्हणजे 10 नंबरला एक्सलंट रेटिंग आहे. तर तुम्ही आपल्या जस्ट फॉर लोन सर्व्हिस 10 पैकी तुम्ही किती रेटिंग देऊ मी शकता? 10 पैकी 10 देऊ क्या बात शकतो. आहे. एक्सलंट म्हणू शकतो. कारण जे मी फेसबुकवरती आलो म्हणजे याच्यात आलो, मला जे फेसबुक मधून जे तुमच्यापर्यंत मी पोहोचलो आणि त्यानंतर जे मला भेटलं ते एकदम एक्सलंट भेटलं. ओके ओके. याच्यामध्ये असं काही डाऊट नाही बाबा त्यांनी म्हणजे हे केलं किंवा याच्यात नाही, तर मला एकदम अगदी व्यवस्थित भेटलं. मी तर ज्येष्ठ फॉरचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. व्यवस्थित भेटलो मला. तर मित्रांनो, आज मिस्टर मालवती सर आपल्याकडे आले होते. त्यांनी एक म्हणजे दोन शब्द जे आपल्याबद्दल जे मोलाचे बोलले त्याबद्दल सर मी नक्कीच तुमचा आभारी आहे सर. धन्यवाद सर. आणि याच पद्धतीने तुमच्या EMI वगैरे रेग्युलर राहू द्या. आपण 11 महिन्यांनी त्याला टॉपअप करू किंवा त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट चेंज करू. यासोबतच मित्रांनो, जर तुमचं कुठलं वाढीव लोन जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा कुठल्याही फायनान्स जर कधी तुमच्याकडे जास्त रेट ऑफ इंटरेस्ट जर कधी लोन चालू असेल तर त्या लोनला आमच्या कंपनीकडे भरपूर असे ऑप्शन्स आहेत की ज्यामध्ये आपण कमी रेट ऑफ इंटरेस्टने बॅलन्स ट्रान्सफर करून तुम्हाला टॉपअपही देऊ शकतो. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, स्पेशली मालवती सरांसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही नवीन विषयावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.